आता आपण उघड टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज संपणार। आरोपीला आज कल्याण कोर्टात हजर करणार। केंद्राची यूपीएस पेन्शन स्कीम आता राज्य सरकारलाही लागू करणार। पुढील वर्षापासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना स्कीम लागू होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। एमपीएससीने 258 जागांसाठीचं मागणी पत्र कृषी विभागाकडे परत पाठवलं। कृषी विभागातील भरती प्रक्रिया आता लांबणीवर पडण्याची शक्यता। राज्यभरातील गटप्रवर्तकांच्या मानधनात 4000 रुपयांची वाढ, तर राज्यात लवकरच ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना होणार। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय। परभणी जिल्ह्यातील 2 लाख शेतकऱ्यांचे पीक विम्याच्या थकीत 225 कोटी रुपये आठवडाभरात द्या। विमा कंपनीने घेतलेले आक्षेप फेटाळत प्रलंबित दावे निकाली काढण्याचे केंद्र सरकारचे आदेश। राज्यातील 8 जिल्ह्यांमधील कांद्याचा बोगस पीक विमा काढल्याचा प्रकार उघडकीस। कृषी आयुक्तालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक, धुळे, पुणे, सोलापूर, सातारा आणि बीडमधील शेतकऱ्यांची फसवणूक। सरकारकडून पॅरासिटामॉलचं 156 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी। वापरामुळे आरोग्याला धोका असल्यानं उत्पादन, सेवन आणि वितरणावर बंदी। द्राक्ष शेतकऱ्यांना कांदा जाळीप्रमाणे बेदाणे शेड उभारण्यासाठी 10 लाख रुपयांचं अनुदान मिळणार। राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांची माहिती। आधार कार्ड अपडेट करण्यासाठी मुदतवाढ। 14 सप्टेंबरपर्यंत बायोमेट्रिक नोंदी अपडेट करणं किंवा फोटो बदलण्यासाठीच्या सुविधेचा मोफत लाभ घेता येणार।